नमस्कार, स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर खूप दिवस झाले होते, भटकंतीला विश्रांती होती. सह्याद्रीसुद्धा भटकंतीला खूप दिवस झाले गेलो नाही, परंतु काही दिवसातच एक सुंदर असा प्लॅन आमचे मित्र सर्वांनी तयार केला आणि आम्ही भटकंतीसाठी आलो ते देवभूमी उत्तराखंडमध्ये. मित्रांनो, हिमालयातली ही पहिलीच भटकंती, हिमालयातला हा आमचा पहिलाच अनुभव आणि पहिलाच ट्रिप. तर हिमालय किंवा उत्तराखंड ज्याला देवभूमी म्हटलं जातं, तर देवभूमीचं मुख्य कारण म्हणजे या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा केली जाते, ज्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे सगळे चारधाम यात्रा केली जाते. त्याचबरोबर ऋषिकेशला योगाचं जागतिक केंद्रसुद्धा आहे आणि मेन म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांचं उगमस्थान याच ठिकाणाहून होतं. त्यामुळे या उत्तराखंडला विशेष असं महत्त्व आहे. तर याच उत्तराखंडमधील साधारणतः 7 ते 8 दिवसाचा मी ट्रेकचा प्लॅन केला. त्यामध्ये पहिलं जे महत्त्वाचे जे 2 शिखरं होते, त्यामध्ये कुवारी पास असेल आणि पांगरचुला असेल, ते आम्ही सर केली आहेत आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही हा संपूर्ण बघा. हा प्रवास कसा झाला ते अतिशय सुंदर असे हे दोन्हीही शिखरं होते, ज्यामध्ये कुवारी पास साधारणतः एक 12,000 फूट उंचीवर आहे. त्याचसोबत पांगरचुला जो आहे तो 15,000 फूट उंचीवर आहे आणि त्यासाठी आम्ही करची जे गाव आहे त्या करची गावात मुक्कामासाठी होतो. करची जे विलेज आहे त्या करचीपासून आम्ही कुलारा जी पहिली कॅम्प साईट आहे त्या ठिकाणी मुक्कामासाठी होतो. तिथून सकाळी उठून आम्ही कुवारी पास ट्रेक केला आणि पुन्हा मुक्कामी कुलारा कॅम्प साईटला आलो आणि कुलारा कॅम्प साईट दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही पांगरचुलासाठी गेलो. अतिशय टफ आणि ॲडव्हेंचर असलेला हा पांगरचुला तो सुद्धा आम्ही समिट केला आणि पुन्हा एकदा खाली डायरेक्ट साधारणतः करचीपासून ते पांगरचुलापर्यंत 2200 मीटरचं एलिव्हेशन आहे, ते आम्ही पार करत पुन्हा एकदा खाली आलो आहे करचीमध्ये मुक्कामीसाठी. आणि अजून आमचे 2-3 दिवसाची ट्रेक बाकी आहे, ज्यामध्ये तुंगनाथ आहे, चंद्रशिला आहे आणि देवरी अतल आहे. तर हे सगळे व्हिडिओ आपल्यासमोर एक व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत, ते तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि ही हिमालयातली सफर तर आवर्जून नक्की बघा. धन्यवाद. फायनली आपण दिल्ली विमानतळावर पोचलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत ते हरिद्वारच्या दिशेने. तर आपली 11:30ला ट्रेन आहे. हे आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्ली. आपण आहोत देवभूमी म्हणून जे प्रसिद्ध आहे त्या उत्तराखंड राज्यातील हरिद्वार या ठिकाणी. आणि आता आपण गंगा नदीच्या शेजारी आहोत. तर गंगा ही जी हिमालयामध्ये विशेषतः गंगोत्रीला उगम पावते, पुढे गेल्यानंतर ती भगीरथी नावाने प्रसिद्ध आहे. देवप्रयागला अलकनंदा आणि भगीरथी यांचा संगम होऊन तिला गंगा म्हटली जाते. ही भारतातली एक अत्यंत महत्त्वाची धार्मिकदृष्ट्या आणि पौराणिकदृष्ट्या देखील महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाते. खरं तर ती जेव्हा या डोंगर भागातून खाली येऊन या सपाट भागावरती हरिद्वार या ठिकाणी येते, या ठिकाणी गंगेची आरती होते. तिचा आता काही वेळातच आपण आनंद घेणार आहोत. त्याचबरोबर ही नदी पुढे गेल्यानंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातून जाऊन पुढे ती बंगालच्या उपसागराला जाऊन. खरं तर भारतातली सगळ्यात पवित्र
अशी नदी म्हटली जाते की त्याच्यात स्नान केल्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते, असाही एक प्रवाद आपल्याकडे आहे. आणि ह्या आरतीसाठी आता आपण सज्ज आहोत. खरं तर पहाटेची वेळ, अतिशय प्रसन्न या वातावरणात आम्ही ते व्यतीत करत आहोत. चला. मित्रांनो, सध्या आपण आता हरिद्वारला आहोत आणि आता हरिद्वारवरून आपण चाललो आहे जोशीमठसाठी. ही सगळे आमचे गँग. मित्रांनो नमस्कार. सध्या आपण कुवारी पास ट्रेक करतो उत्तराखंडचा, आणि कुवारी पास ट्रेकमध्ये आपल्याला केरळचे काही पर्यटक भेटलेत. आपल्या जी गाडी आहे त्यामध्ये हा केरळहून आलेला ग्रुप आहे आणि केरळचा ग्रुप आपण विचारू यांना. नमस्ते, कहाँ से हो आप? केरला से. किधर जा रहे हो? कुवारी पास. कुवारी पास पंगरचूला ट्रेक करण्यासाठी. हे आणि आम्ही दोन्ही कुवारी पास आणि पांगरचुला लेक हे दोन्ही ट्रेक सोबतच करणार आहोत. तर ह्या ग्रुपसोबत सुद्धा आपण मजा करणार आहोत. आप केरल में तुम्हारी भाषा में कुछ बोल सकते हैं क्या? किधर जा रहे हैं? ഞങ്ങൾ ഞങ്ങൾ കുവാരി പാസ് സമിതിയിൽ കാണാൻ പോകുന്നു. मित्रांनो, आता आपण जोशीमठ या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे. तिथे सुंदर अशी ही उंच शिखर आपल्याला या ठिकाणी दिसतात. परंतु या पिपलकोटीच्या परिसरामध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी दरड कोसळली आहे आणि तेच JCBच्या साहाय्याने साफ करण्याचं काम सुरू आहे. एकदाच आपण जोशीमठकडे रवाना होणार आहोत. मित्रांनो, गाण्याच्या भेंड्या चालू आहे आणि ही जी केरळची गँग आहे याच्यावर ल आलेला आहे आणि ते ल वरून गाण्याचं. सध्या आपण येऊन पोहोचलो ते या करची गावामध्ये. हा खरं तर आपल्याला बेस कॅम्प आहे जाण्यासाठीचा. कुवारी पास हा जो प्रसिद्ध ट्रेक आहे, दॉडकजण ट्रेलपैकी असणारा महत्त्वाचा जो ट्रेक आहे तो इथून चालू करणार आहोत आपण उद्या सकाळी. आणि आज दिवसभरात हरिद्वारपासून प्रवास करून आम्ही सगळा समूह या ठिकाणी येऊन पोहोचलो. उत्तराखंड राज्यातील चमोली हा जो जिल्हा आहे त्याच्यापासून जोशीमठकडे जाण्याचं जे प्रमुख जो मार्ग आहे त्या मार्गापासून अगदी जवळच 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती हे जे करची गाव आहे ते आहे. आणि आम्ही आता उत्सुक आहोत की आज दिवसभराच्या प्रवासानंतर थोडा विश्रांती घेतल्यानंतर आज रात्रभर उद्या सकाळीच्या ट्रेनला जाण्यासाठी. तर नक्कीच सगळ्यांना या ठिकाणी इथल्या स्थानिकांनी स्वागत केलं आणि आपण पुढचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी उद्या आतुर आहोत. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजा चमकत आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला आहे. गारांचा पाऊस सुरू आहे.
खूप साऱ्या अशा गाळा या ठिकाणी पडत आहेत. आणि हे जेवण आता आमच्या समोर आलेलं आहे. छानपैकी आता जेवणाचा आस्वाद आम्ही घेत आहोत. मित्रांनो नमस्कार, सुप्रभात. रात्री छानपैकी झोप झाल्यानंतर करची विलेजमध्ये आपण मुक्कामासाठी होतो आणि हे समोरचं सकाळी उठल्यानंतर सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय. इकडे सगळीकडे स्नो दिसतोय आपल्याला. सगळेजण तयार झालेत आणि आता आपण कुवारी पासच्या दिशेने चाललो आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळं रेंटल साहित्य तुम्ही इथून घेऊ शकता. शूज असेल, जॅकेट असेल, ट्रेकिंग पोल असेल, सर्व साहित्य आपण इथून घेऊ शकता. हे कराची विलेज याच ठिकाणी आपण रात्री स्टेसाठी होतो आणि हे पहाड सुंदर असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आपण नाश्ता करून थोड्याच वेळात आपल्या कुवारी पासच्या ट्रेकच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. बघूया वाटेत अजून आपल्याला काय काय दिसतंय, वातावरण कसं आहे ते. आपण करची या गावात रात्री मुक्कामाच्या निमित्ताने आलेलो होतो आणि आपला जो कुवारी पास हा जो ट्रेक आहे तो आता काही मिनिटात सुरू होतो आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीची सकाळ आम्ही या ठिकाणी व्यतीत केली. छानपैकी नाश्ता केला. समोरच्या बर्फाच्छादित असणाऱ्या डोंगर रांगा, धुकं हे सगळं तुम्ही पाहू शकताय. ऐसे ही आलू लगाते हैं, राजमा, चुनाई बोलते हैं, मंडुआ, हाँ, और गेहूँ 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 हाँ, गेहूँ और इधर एप्पल वगैरह होता है. एप्पल भी होते हैं. एप्पल तो अभी तो नहीं है, अब 1-2 महीने बाद, 1 महीने के बाद 2 महीने अभी तो अखरोट वगैरह होता है. अखरोट जैसा एक देसी बादाम इतने ही होते हैं. और ये कौन सा पहाड़ है? वो भी वही है, वो उसको डाइसेला बोलते हैं. कौन सा, वो ऊपर वाला वो क्या नाम है इसका? डाइसेला. ढाईसेना. हाँ, वो भी उधर से ही दिखता है साफ. वो जाते नहीं ना उधर, रात नहीं जाते हैं वहाँ पंगचल से, वहाँ पूरा खाली दिखता है. दिखते हैं वो सिंपल जैसे पहाड़. रात को बारिश बहुत हुई ना. कल तो बहुत, कल तो ऐसा ही रहा. हाँ, ऊपर क्लाइमेट अच्छा रहेगा अभी. आज तक चलेगा. आज तो मौसम पता नहीं, शाम तक क्या मौसम. अभी इधर नीचे खेती कर रही है क्या? वो आलू लगा रहे हैं मिट्टी. क्या कर रहे हैं? आलू. आलू को लगा रहे हैं तब. ये सब आलू लगाते हैं इधर. सब्जी जैसे सब्जी खेती बाड़ी सब वो आलू लगा रहे हैं. आलू ज़्यादा होता है क्या इधर? हाँ, आलू ज़्यादा होता है. राजमा, राजमा तो अभी नहीं लगाते हैं. राजमा लगाते हैं मई जून में. मई जून में. मई जून में लगाते हैं. भाषा कौन सी बोली जाती है? भाषा गढ़वाली. और कौन से? और नहीं, थोड़ा हिंदी. हिंदी और गढ़वाली. आप लोग आ गए तो हिंदी बोलते हैं. हमारा साथ हिंदी जैसे हम गढ़वाली बोलते हैं. गढ़वाली बोलते हैं. हिंदी सरीका एक अलग है. हिंदी भी ऐसे ही है, नॉर्मल. कोई इंग्लिश वाला इंग्लिश बोलते हैं जो हाँ हाँ हाँ, मेन भाषा हमारी गढ़वाली. गढ़वाली. जैसे हम गढ़वाल के लोग अपनी भाषा में गढ़वाल, जैसे आप लोग आ गए. या तहसील कौन सा है? यहाँ पे जोशीमठ. जोशीमठ. मित्रांनो आत्ताच आपली ट्रेकला सुरुवात झाली आणि आज आपल्यासोबत ट्रेकला आपले गाईड आहेत प्रियांशू. सगळी टीम आलेली आहे. आज आपल्या ट्रेक बरोबर असणारी मंडळी विजय सर, नमस्कार. नमस्कार. सुभाष दादा, राजेश सर, पुढे अजून 3-4 मंडळी आहेत. मित्रांनो सध्या आपण आहोत ते करची विलेजमध्ये आणि इथून आपला बेस कॅम्प आहे. इथून आपण सुरुवात करणार आहोत ते कुवारी पाससाठी. मागे जो पहाड दिसतोय तो द्रोणागिरीचा आहे.
अतिशय सुंदर असा बर्फाच्छादित असा हा आपल्याला एरिया दिसतो आहे. आणि आता आपण कुवारी पार्कच्या दिशेने चाललो. सगळ्यांची तयारी झाली आणि काही टीम मेंबर येत आहेत, त्यासाठी थांबलो आहे. आता सुरुवात करूया कुवारी पार्कसाठी. चलो. आज जिसको भी कचरा दिखेगा, कुछ भी दिखेगा, रख लेना बैग में. ऊपर फुलारा में फेंक देंगे, ठीक है. थोड़ा सफाई का ध्यान देंगे आज सारे, क्योंकि ज्यादा बंदे हैं. क्योंकि जितना ज्यादा लोग उतने ज्यादा जल्दी जल्दी हम गंदगी को साफ करते हुए चलेंगे, ठीक है. ज्यादा भी नहीं है, थोड़ा थोड़ा मिलता है यहाँ, क्योंकि मैं डेली साफ करता हूँ. तो बस इस चीज को याद रखना, ठीक है. मित्रांनो, सध्या 1 किलोमीटरवरती चालत आलो आहे आणि ह्या जंगलातून आमचा प्रवास कुवारी पासच्या दिशेने सुरू आहे. खरं तर चालताना गरमी खूप होते, परंतु थोडं जरी थांबलं तर संपूर्ण शरीर थंड पडते. समोर विजय सर आहे. विजय सर, कसं वाटते? छान वाटतंय. गरमी आणि हाय अल्टिट्यूडचा परिणाम जाणवतो इकडं आपल्या सह्याद्रीत फिरताना आणि हिमालयामध्ये फिरताना. खूप फरक आहे. वातावरणाशी झुंजावं लागतं आणि त्या पद्धतीनेच चालावं लागतं. तर चालू कुवारी पासचा ट्रेक हा चालू आहे आमचा आता. सर, ह्या पाईन वृक्षाच्या जंगलातून चालताना एकदम भारी वाटते. मध्येच ऊन, मध्येच गारवा, मध्येच थंडी, या सगळ्याचा आनंद घेती वाटचाल चालू आहे. सगळी पाईनची वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता 2 किलोमीटर चढत वरती आलो आहे आणि थोडासा दम लागला आहे. हे कालचे आपले केरळचे मित्र आहेत. तर कैसा था एक्सपीरियंस? बढ़िया ऐसा है रे. जरा तुम्हारे भाषा में बताओ कैसा लग रहा है इधर? മൂഡ് സ്ഥലം ഒന്നും പറയാനില്ല. വന്നോ എൻജോയ് ചെയ്യുക. ബിഗിനേഴ്സിന് പറ്റിയത് കുവാരി പാസൻ പാഞ്ചാട്ടുള്ള ആകറ. നമ്മളാരെ കയറാം? ഏതാ വ്യൂ? स्टीप स्लोप चढत मी वरती आलो आहे. तुम्ही हे समोर बघू शकता. हे जे खेचरं आहेत याच्यावर मुक्कामासाठी जे सामान लागतं ते नेलं जातं. अगदी स्पीडने ही सगळी गँग चाललेली आहे. हे सगळं पहाड चढत त्याच मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहेत. मॅट असतील, टेंट असतील, बाकी खाण्याचं साहित्य असेल, सगळं कॅरी करत हे चाललेत. सध्या ही जी कॅम्पसाईट दिसते अक्रोडगेट्टा, ही एक कॅम्पसाईट आपल्याला लागली. ही साधारणतः 9264 फूट उंच आपल्याला ही अक्रोडगेट्टा कॅम्पसाईट दिसते. आपली जी आजची मुक्कामाचं ठिकाण आहे ते कुलारा कॅम्पसाईट. आपण आता तिकडे पोचणार आहोत. मित्रांनो, हिमालय आणि सह्याद्री यामध्ये आपल्याला थोडंसं साम्य बघायला भेटतं. तुम्ही जर सह्याद्रीचे पहिले ट्रेक करत असाल तर सह्याद्रीमध्ये चढण्यासाठी एवढेच उंच असे पहाड आहेत, परंतु तिथे जी तुम्हाला दमछाक होते ती इथे त्या तुलनेत कमी होते. कारण इथलं वातावरण जसजसं आपण उंचीवर जाऊ तसतसं इथलं वातावरण, इथलं तापमान कमी होत जातं. त्यामुळे तुम्हाला गरमी बिलकुल होणार नाही. जेवढे जेवढे वर जाल तेवढी थंडी तुम्हाला वाजणार आहे. त्यामुळे ट्रेक करताना तुम्हाला फक्त इलिव्हेशन पार करायचं आहे. ते जर केलं तर हिमालय सह्याद्रीसारखाच तेवढाच सुंदर आहे आणि नाजूक देखील आहे. तर ह्याच हिमालयाची सफर आम्ही पहिल्यांदा करतो आहे. आमच्यातले काही ग्रुप मेंबरांनी ऑलरेडी केलेलं आहे. माझी ही पहिलीच वेळ आहे आणि ह्या पहिल्याच वेळेत सुंदर असं दृश्य आणि ह्या ट्रेकचा अनुभव अतिशय छान असा आहे. खरं तर आपल्या हिमालयाची सुरुवात सिंधू नदीपासून होऊन ब्रह्मपुत्रापर्यंत ती संपते आणि याच डोंगररांगेमध्ये, हिमालयन डोंगररांगेमध्ये
आपलं जगातलं सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट ते सुद्धा याच पर्वतरांगेमध्ये आहे. त्याचबरोबर भारतातील सर्वात उंच कांचनगंगा, त्याचबरोबर दुसऱ्या नंबरचं असलेलं नंदादेवी ते सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे. ते सुद्धा ह्याच पर्वतरांगेत आहे. जसं की आपला सह्याद्री गुजरातपासून सुरुवात होऊन कन्याकुमारीपाशी संपतो, त्याचप्रमाणे हा हिमालय देखील तितकाच सुंदर आहे. आणि ह्याच हिमालयातील आजचा आपला ट्रेक आहे तो कुवारी पाससाठी. आणि कुवारी पास सोबतच पांगरचुला लेक हे करून आपण आता परत खाली जाणार आहोत. चला, आपली जी कॅम्प साईट आहे कुलारा, त्या ठिकाणी येऊन आपण पोचलेलो आहोत. टेंट वगैरे लावलेले आहेत आणि आपण आज रात्री याच ठिकाणी मुक्कामी थांबणार आहोत. दोस्तो, कुलारा नावाची ही जी कॅम्प साईट आहे कुवारी पास या ट्रेकच्या मार्गावरती शेवटची, तर इथे येऊन पोचलेलो आहे. आणि तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं तर इथे खूप सगळे टेंट लावलेले तुम्हाला पाहता येतात. या ठिकाणी वेगवेगळ्या समूहातली अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं व्यवस्थित पद्धतीने टेंट वाटप आत्ता या ठिकाणी चाललं आहे. तर साधारणपणे 4.25 तासाचा एकूण प्रवास करून आम्ही या बेस विलेज पासून इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. समोर जर पाहिलं तर तो जो टेंट आहे तिथे भोजनाची व्यवस्था केलेली असते. निवास आणि भोजन इथले जे अनेक ऑर्गनायझर आहेत त्यांच्याकडनं केली जाते. आणि हा जर टेंट पाहिला तर आम्हाला निवासासाठी हा टेंट दिला आहे. साधारणपणे आम्ही 9 जण आहोत. तर खरं तर असे मोठे टेंट हे डायनिंगसाठी लोक वापरत असतात, परंतु हा 9 जणांच्या समूहासाठी दिलेला हा टेंट आम्हाला आहे. तर एकूणच अजूनही उत्सुकता आहे या सगळ्या वातावरणाची. खरं तर हे लहरी वातावरण आहे, मध्येच ऊन पडतं, रात्री पाऊस पडला होता, आता गार हवा सुटली सगळीकडे, थंडी वाजते चांगल्यापैकी. जागोजागी अनेक ठिकाणी आम्ही ज्या गारा पडलेल्या होत्या त्याचे खूप मोठे थर या ठिकाणी पाहिले. आणि बघूयात आता एकूण सगळ्या समूहाबरोबर मी कशा पद्धतीने इथे मुक्काम करतोय आणि उद्याचा प्रवास याची तयारी करतोय. मित्रांनो, खालून आल्यानंतर आता मस्त पास्ता मला दिला खायला. आपण आता टेंट मध्ये आलेलो आहोत. तर ह्या कुलारा कॅम्प साईट वरती कमीत कमी 10,000 फुटाच्या वरती आहे ही कॅम्प साईट. पाहूया. आणि हाय अल्टिट्यूड मध्ये बऱ्याच जणांच्या बुद्ध्या काम करत नाहीयेत. त्यात काही बुद्ध्यांनी काही अचंबित प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर सदर कार्यक्रमासाठी पहा, आपण ही पाहतोय ही कॉफी आणि साखर विसरली आहे. हाय अल्टिट्यूड मुळे होतं हे, आणि साखर आणलीच नाही. त्यांनी सांगितलं आता -5 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यामध्ये जेवण चाललंय. म्हणजे काय मित्र तुटून क्लोज घालून जेवण बघितलं तुम्ही, त्याच्यावर लक्षात येईल. हो, तोंडातून हवा हा केल्याचा अवकाश, हवा, हवेची वाफर हा करून बाहेर येतो. तर ह्या सगळ्या मोसमात तर छान अशा जेवणाचा आस्वाद घेतो आम्ही. वा, वरती चंद्र सुद्धा आहे. मित्रांनो, छानपैकी जेवण झालंय आणि इकडे खतरनाक अशी थंडी आहे. आता आपण सगळे कपडे वापरून थर्मल जॅकेट सगळं पण चढून आपल्या टेंटमध्ये प्रस्थान करूया. सकाळी आपल्या लवकर ट्रेकसाठी निघायचं आहे.